शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। एक दिवसीय संप। 10 ऑक्टोबरपर्यंत मानधनात वाढ न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वात इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार तयार करून मुलांना जेवण देण्याचा सदर कर्मचाऱ्यांना केंद्राकडून 60% व राज्य सरकारकडून 40% मानधन कोटा ठरलेला असताना सध्या केंद्र शासन माहे 600 रुपये व राज्य शासन असे एकंदरीत दरमहा 2500 रुपये मानधन देत आहे। परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारप्रमाणे मानधनात 2011 पासून 1 रुपया सुद्धा वाढ केली नाही। त्यामुळे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। राज्य सरकारने आयटक संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार 1500 रुपये मानधनात वाढ करणार असे शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही 1500 रुपये मानधनात वाढ केली नाही। शालेय पोषण आहार कर्मचारी हा आर्थिक संकटात सापडला असून 2500 रुपयांनी कुटुंब चालवायचे कसे, मुलांना शिक्षण द्यायचे कसे हा गंभीर प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर येतो आहे। तरी राज्य सरकार व केंद्र सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी याकरिता 25 सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप व धडक मोर्चा काढण्यात आला। पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा किमान वेतन 26,000 रुपये देण्यात यावे। माननीय शिक्षण मंत्री यांनी दिनांक 8/12/2023 रोजी नागपूर अधिवेशनात शालेय पोषण आहार कर्मचारी यांना 1500 रुपये मानधनात वाढ देण्याचे कबूल केले, त्याचा शासन निर्णय त्वरित काढावा। अमरावती जिल्ह्यात सेंट्रल किचन बंद करण्यात यावे। सेंट्रल किचनमध्ये काम करणारी शहरी भागातील खिचडी वाटप करणारा मदतनीस यांना राज्य व केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मानधनात शिक्षण विभागाने अदा करावे। सेंट्रल किचनमध्ये काम करणाऱ्या शहरी विभागातील खिचडी वाटप करणाऱ्या मदतनीस यांचं मानधन वैयक्तिक खात्यात जमा करावं, अशा अनेक मागण्यांना घेऊन राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हिम्मतराव गवई, जिल्हा सचिव कॉम्रेड अर्चनाताई भांडवलकर, कॉम्रेड राजूभाऊ शहाडे, कॉम्रेड पुरुषोत्तम खोब्रागडे, कॉम्रेड शीलाताई रूपनारायण, कॉम्रेड साबुलाल जामुनकर, कॉम्रेड संतोष भागवत, कॉम्रेड दिलीप भाऊ आठवले, कॉम्रेड अनुराधा चौरे, कॉम्रेड संगीताताई लांडगे, कॉम्रेड रजनीताई पिंपळकर, कॉम्रेड स्वातीताई जडित इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शालेय पोषण आहार अमरावती जिल्ह्यातील असंख्य कर्मचारी यावेळी मोर्चामध्ये उपस्थित होते। यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वामध्ये या अमरावती प्रशासकीय विभागावर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विशाल धडक मोर्चा काढण्याचं जे कारण आहे, 28 डिसेंबर 2023 ला माननीय शिक्षण मंत्री केसकर साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत आयटकच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। त्या बैठकीदरम्यान त्यांनी आश्वासन दिले की आम्ही या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या 1500 रुपये मानधन वाढीमध्ये वाढ करणार आहे। परंतु ज्यावेळेस मुंबईचं अधिवेशन झालं आणि मुंबईच्या अधिवेशनात सुद्धा त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला 1500 रुपये देणार, मात्र अजूनही या सरकारनं आमच्या कर्मचाऱ्याला 1 रुपया दिलेला नाही। त्या अनुषंगाने या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला। आम्हाला ऐकून 2500 रुपये मानधन मिळते, कुटुंब कसं चालवायचं, एवढ्या परिस्थितीत आम्ही आमच्या मुलांना शिक्षण द्यायचं कसं, हा गंभीर प्रश्न आमच्या समोर आहे। केंद्र सरकार आम्हाला 600 रुपये देते आणि राज्य सरकार 1900 रुपये। केंद्र सरकारनं 2011 पासून 1 रुपयाची सुद्धा वाढ केली नाही। आज 4 दिवस झाले केंद्राच्या ठिकाणी दिल्लीला जाऊन आमचे शिष्टमंडळ पोहोचून आहे। 4 दिवसापासून केंद्रीय वित्तमंत्री जे केंद्राचे मंत्री आहेत ते हरियाणा दौऱ्यावर गेले, कारण त्यांना राजकारण महत्वाचं आहे। या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही। कदाचित त्यांनी 5 दिवसाच्या आत या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या भविष्याचा जर जी आर काढला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि संप पुकारू। यानंतर संपूर्ण मंत्रालय घेऊन त्या मंत्रालयाची तोडफोड करायला सुद्धा आम्ही हात देणार नाही, आम्ही कायदा हातात घ्यायला सुद्धा देणार नाही। कारण शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याअंतर्गत 26,000 रुपये द्यायला पाहिजे। ते जर संविधानाचा खून करत असतील तर आम्ही संविधान आमच्या हातात घेऊ शकतो, एवढे या सरकारला देतो। आणि अमरावती जिल्ह्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यावर एक गदा आलेली आहे। 4 तालुक्यामध्ये सेंट्रल किचनचे काम सुरू आहे। त्या सेंट्रल किचन मधील काम करणाऱ्या महिलांना कोण्या ठिकाणी 1000, 1500 आणि 2000 रुपये भीक दिल्यासारखं आमचं मानधन देत आहे।
अरे या कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेलं मानधन आहे ते तर त्यांना पूर्ण द्या. इथलं शिक्षण विभाग हे झोपीचं सोंग देत आहे की त्यांना जर विचारलं हे मानधन कोणाच्या खात्यात जात आहे ते म्हणतात आम्ही ठेकेदार जे आम्हाला बिल देतात आम्ही त्यांना पास करतो. पण मात्र ऍक्च्युली जे कर्मचारी काम करतात त्यांच्या खात्यात अद्यापही मानधन जमा झालं नाही. ठेकेदाराच्या जवळील लोकांच्या खात्यात ते जमा होत आहे. तरी आमची एवढी मागणी आहे की अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करण्यात यावे आणि जे ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांना काळ्या यादीत तात्काळ टाकण्यात यावं. अन्यथा याच्याही पेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन करू. राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हिम्मतराव गवई, अमरावती जिल्हा. मी अर्चना भांडवलकर, शालेय पोषण आहार संघटना सचिव. आम्हाला 2,500 रुपये मानधन मिळते. आम्ही या मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन थकून गेलो. आज आमच्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, थकून गेलो आम्ही. म्हणून आज आम्ही हे तीव्र आंदोलन करायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून हा मुख्यमंत्र्याला याला थोडी तरी जाग आली पाहिजे. याला 1,000 रुपये मानधनवाढीचा GR काढला नाही, अजून काढणार आहे. 1,000 रुपये देणार आहे, युट्यूबवर आहे, पेपरवर आहे, बातम्या टाकून ठेवल्या. पण मानधन अजूनही आम्हाला मिळालं नाही. 2,500 रुपये जगायचं कसं हा प्रश्न आज आमच्या समोर खूप मोठा आहे. असं कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही या रोडवर येऊन मरू, पण असं आम्ही आता मानधन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ह्या महाराष्ट्रावर संप करू. आजही सर्व शाळा बंद आहे, शिक्षक सुद्धा संपावर आहे आज. आणि आम्ही ह्या शाळा बंद करण्याचा निर्णय ह्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आज गावच्या मंदिर शाळा आणि हे शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आमचा रोजगार ह्यामध्ये जाऊ शकतो. आम्ही जगायचा कसा हा प्रश्न आमच्या समोर. आम्ही एवढं वर्ष झालं काम करत आहोत पण आम्हाला मानधन वाढीव मिळाले नाही. म्हणून आम्हाला मानधन वाढीव पाहिजे. याच्यानंतर आम्ही जास्त तीव्र आंदोलन करू.